सर काय सांगणार, उद्या देहूतून पालखीचं प्रस्थान होणार आहे, कशा पद्धतीनं नगरपंचायतच्या वतीने तयारी केली आहे? संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यानिमित्त आता देहू नगरीमध्ये भाविक तसेच वारकरी येणे सुरुवात झालेली आहे. देहू नगरपालिकेच्या वतीने भाविकांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. यामध्ये घाट परिसरामध्ये चेंजिंग रूम असतील, तसेच घाट परिसर, गाथा मंदिर या ठिकाणी देखील टॉयलेटची उभारणी केलेली आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी देखील टॉयलेटची उभारणी पूर्ण झालेली आहे. 1200 टॉयलेटची उभारणी केलेली आहे. तसेच जे स्ट्रीट लाईट असतील, तसेच घाट परिसरामध्ये फ्लड लाईट असेल, यांची देखील उभारणी झालेली आहे, जेणेकरून रात्रीच्या वेळी देखील देवनगरीमध्ये प्रकाश पूर्णतः राहील. तसेच साथीचे रोगराई होऊ नये म्हणून फॉगिंगचा एक राऊंड पूर्ण शहरामध्ये झालेला आहे. तसेच फॉगिंग ही सगळीकडे सुरू आहे. औषध फवारणी असेल ती देखील सुरू आहे. भाविकांनी देखील स्वतः मास्क असेल, तसेच सॅनिटायझर असेल, यांचा वापर होईल तेवढा करावा, जेणेकरून आजारापासून परावृत्त होता येईल. तसेच शहरातील विविध चौक असतील, मंदिर परिसर असेल, यांची देखील स्वच्छता नगरपंचायतीच्या वतीने केलेली आहे. गर्दीच्या ठिकाणी वॉच टॉवर उभारलेले आहेत. तसेच 42 CCTV कॅमेरे आणि पोलिसांमार्फत 3 ड्रोन देखील भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करीत होतं. या अभंगाप्रमाणे जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा 340वा पालखी प्रस्थान सोहळा उद्या 18 तारखेला सुरू होत आहे. तरी उद्या पहिल्यांदा पहाटे 4:30 वाजता महापूजा पांडुरंगाची होणार, नंतर 5 वाजता तुकोबारायांची पूजा होणार, नंतर नारायण महाराजांची पूजा होणार, नंतर पादुका इनामदार वाड्यात जाऊन तिथं पूजा होऊन पादुका 12-12:30ला मुख्य मंदिरात येणार. तोपर्यंत काल्याचं कीर्तन 10 ते 12 वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन चालणार. नंतर 2 ते 2 वाजता मुख्य अतिथींच्या हस्ते पूजा होऊन पालखी मंदिर प्रदक्षिणा करून मुक्कामाच्या ठिकाणी इनामदार वाड्यात जाणार आहे. काय सांगणार, राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या इथे येणार आहे देहूमध्ये, कशी व्यवस्था केली संस्थांच्या वतीने? आमच्या वतीने सर्व वारकऱ्यांच्या, दिंडेकऱ्यांच्या आमच्या आज 1 महिनाभर कॉन्टॅक्ट होत असतं. आम्ही त्यांना लेटर पाठवत असतो, त्यांना कळवत असतो, पत्रिका आमच्या जात असतात, त्यानुसार ते सोयी करीत असतात. जर काही अडचण आली तर आम्ही वेळोवेळी त्यांच्या ठिकाणी आहेत. त्यांना रेनकोट असतील, काही वयस्कर लोकांना काठ्या हातात धरायला असतील, काही पाण्याची बॉटल असतील स्टीलची, हे आम्ही सर्व वेळोवेळी आम्ही त्यांना देतो. आणि त्यांची काही सगळ्या 54 CCTV लावलेले आहेत. रथाला पण CCTV लावलेले आहेत. मंदिराच्या बाहेर पण 30 CCTV लावलेले आहेत. येणाऱ्या भाविकांच्या, वारकऱ्यांच्या जेवणाची, महाभवनाची 3-4 ठिकाणी गोपाळपुरी मुख्य मंदिरात जेवणाची सोय केलेली आहे. देहूमध्ये एक रुग्ण जो आहे कोरोनाचा आढळलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो इथं भाविक येणार आहे, कशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे त्याची? सदरील रुग्ण हा कोरोना सदृश्य रुग्ण होता. आता तो एकदम व्यवस्थित आहे, त्याला कुठलीही लक्षणं नाही आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण नगरपंचायतच्या माध्यमातून गावभर मायकिंग केलेली आहे. त्याच्या माध्यमातून लोकांना सूचना दिलेल्या आहेत, जसं की सुरक्षित अंतर ठेवायचं, सामाजिक अंतर राखायचं, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, या सूचना लोकांपर्यंत आपण पोहोचवलेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण वारीतील प्रत्येक दिंडीसाठी एक औषध प्रथमोपचार किट बनवलेलं आहे. असे 500 किट आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. तसेच आपल्या 3 बाह्य रुग्ण विभाग चालू आहेत. मुख्य मंदिर, वैकुंठ मंदिर आणि गाथा मंदिर, या ठिकाणी आपलं वैद्यकीय पथक तैनात आहे. आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 24/7 OPD असेल, IPD असेल आणि इमर्जन्सी या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच दिमतीला 5 इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आणि 5 102 ॲम्ब्युलन्स अशा 10 ॲम्ब्युलन्स आपल्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. इमर्जन्सी काही घडलं तर काय उपाय आहे तुमच्याकडे? इमर्जन्सी घडलं तर आपल्याकडे इथले खाजगी दवाखान्यातील आपण 10% बेड आरक्षित केलेले आहेत. तसेच आपल्याकडे इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आहे, जे ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट आणि बेसिक लाईफ सपोर्ट ह्या दोन्ही पद्धतीचं आहे. ह्या माध्यमातून आपण तात्काळ पेशंटला योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.